मी शिवराज काटे तुमचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत न्यूट्रिशनविषयी, पोषणाविषयी. चला तर जाणून घेऊया पोषण म्हणजे काय, न्यूट्रिशन म्हणजे काय. मित्रांनो, पोषण म्हणजे आपल्या शरीराला जे घटक लागतात, सर्व घटक जे लागतात, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, वॉटर म्हणजे पाणी, फायबर, याचा योग्य प्रमाणामध्ये पुरवठा ज्यावेळी आपल्या शरीराला होतो तर त्यावेळी आपण म्हणतो की शरीराला योग्य प्रमाणामध्ये पोषण मिळालेलं आहे. आणि जर ते योग्य प्रमाणामध्ये मिळालेलं नसेल तर पोषणाची डिफिशियन्सी आहे असं आपण म्हणतो, किंवा न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहे, कमतरता आहे. मग पोषणाचे महत्त्व काय आहे, का आवश्यक आहे पोषण प्रत्येकासाठी? तर ते पोषणच आहे ज्याच्यामुळे शरीराची वाढ होते, शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या शरीराची रिपेअरिंग, बॉडी रिपेअरिंग किंवा सेल्सचं रिपेअरिंग जे होतं, पेशींची दुरुस्ती जी होते, तर त्याच्यासाठी पोषणाची आवश्यकता आहे. म्हणून बऱ्याचदा असं म्हटलं जातं, फूड इज नॉट जस्ट टेस्ट, इट इज फ्युएल फॉर बॉडी. म्हणजे अन्न जे आहे तर ते इंधन आहे एका प्रकारे आपल्या प्रत्येकाच्या शरीरासाठी. योग्य पोषण हे शरीर, मन आणि रोगप्रतिकारक शक्ती टिकवण्यासाठी मूलभूत आहे, गरजेचं आहे किंवा बेसिक आहे. आपण जाणून घेऊया निरोगी जीवनासाठी पोषणाचे काय महत्त्व आहे. मित्रांनो, पोषण जर योग्य प्रमाणामध्ये मिळालं, न्यूट्रिशन आपल्या खाण्यातून, आहारामधून किंवा इतर गोष्टींमधून जर आपल्याला योग्य प्रमाणामध्ये मिळालं तर आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये ऊर्जेचा पुरवठा होईल. त्याच्यासोबत रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील, की जेणेकरून वातावरण बदल झालं तर अचानकपणे जे काही त्रास होतात, जसं की सर्दी, खोकला, ताप इत्यादी, जे व्हायरल इन्फेक्शन्स वगैरे इत्यादी जो त्रास होतो तर तो त्याच वेळी होऊ शकतो ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी मजबूत नसेल. आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचं एकमेव साधन किंवा एकमेव ऑप्शन म्हणजे योग्य प्रमाणामध्ये पोषण मिळणे. तिसरा मुद्दा येतो याच्यामध्ये, मानसिक तणाव कमी असतो अशा व्यक्तींचा ज्यांच्या शरीरामध्ये न्यूट्रिशन पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध असते. त्यासोबत दीर्घकाळ तरुणाई आणि ताजेतवानेपणा जर पाहिजे असेल तर न्यूट्रिशन किंवा पोषण मूल्य योग्य प्रमाणामध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये असणे आवश्यक आहे. म्हणूनच आपण म्हणतो संतुलित आहार हाच निरोगी जीवनशैलीचा पाया आहे. हेल्दी फूड इज हेल्दी मूड. आणि आरोग्य टिकवायचं असेल तर पोषण नक्कीच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, पुढच्या स्लाईडमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की पोषण किंवा न्यूट्रिशन शरीरासाठी एवढं आवश्यक असताना सुद्धा मग पुरेशा प्रमाणात का मिळत नाही, काय कारणे असू शकतात ज्याच्यामुळे न्यूट्रिशन आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नाही. तर त्याची काही कारणे या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याच्यामधील मुख्य आणि प्राईम कारण जे आहे तर ते आहे फास्ट फूड आणि जंक फूडची संस्कृती आपली. बऱ्याचदा फास्ट फूड आणि जंक फूडमुळे पोषण मूल्य ज्या प्रमाणामध्ये शरीराला मिळायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळत नाहीत आणि म्हणून न्यूट्रिशन डिफिशियन्सी जाणवते. दुसरा पॉईंट येतो याच्यामध्ये, प्रोसेस्ड आणि पॉलिश्ड धान्य. जी रफ किंवा नॅचरल स्वरूपामध्ये धान्य आपल्याला मिळायला पाहिजेत तर ती मिळत नाहीत. बऱ्याचदा पॉलिश्ड आणि प्रोसेस केलेलीच धान्य आपल्याला मिळतात, ज्याच्यामुळे आपल्याला जेवढं न्यूट्रिशन पाहिजे धान्यामधून तेवढं मिळत नाही. आणि तिसरा मुद्दा येतो याच्यामध्ये, बऱ्याचदा फळे आणि भाज्या पिकवताना फळावरती, भाजीवरती अतिरिक्त प्रमाणामध्ये कीटकनाशक, तणनाशक यांची फवारणी केलेली असते, झालेली असते, ज्याच्यामुळे ज्या मातीमध्ये फळे किंवा भाज्या उगवल्या जातात, उत्पादन घेतले जातात, त्यामध्ये मातीमध्येच घटकांची आवश्यकता कमी असते. साहजिकच मातीमध्येच न्यूट्रिशन जर कमी असेल तर त्या मातीमध्ये उगवणाऱ्या फळांना किंवा पालेभाज्यांना, फळभाज्यांना
न्यूट्रिशन कमी मिळते आणि साहजिकच त्यामुळे अशा भाज्या किंवा अशी फळे जर आहारामध्ये असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा पोषण मूल्य कमी असते. यासोबत प्रत्येकाची लाईफस्टाईल जसं की अतिरिक्त ताणतणाव, ओव्हरवर्क म्हणजे कामाचा लोड, या सर्व गोष्टी आपण जे काही पोषण मूल्य आहारामध्ये घेत आहोत ती पुरेशा प्रमाणामध्ये शरीरामध्ये ॲब्झॉर्ब केली जात नाही, शरीरामधून ॲक्सेप्ट केली जात नाही. ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचा नाश्ता पुरेशा प्रमाणामध्ये होत नाही किंवा बऱ्याचदा घेतला जात नाही आणि मग अचानक जेवणाची वेळ नसताना सुद्धा आपल्याकडून जेवण केलं जातं. अनप्लॅन्ड मील होतं, अनप्लॅन्ड मील घेतलं जातं, ज्याचा दुष्परिणाम म्हणून पोषण मूल्य पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नाही. आणि पुढचा मुद्दा जर पाहिला तर आपण त्याच्यामध्ये प्युअर आणि डाएट कठीण आहे, ज्याच्यामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये त्यामुळे पोषण मूल्य जर पुरेशा प्रमाणामध्ये मिळाले नाही तर प्रत्येक जणाला त्रास होतो. आजारांचा लाईफस्टाईल डिसीजेस आणि वाढण्यासाठी किती कारणे आहेत तर ती आपण बरेचदा आपण जाणवते की आजारांचं वाढलेलं आहे. कोणत्या ज्याच्यामध्ये डायबिटीज, थायरॉइड याच्या व्यतिरिक्त पचनासंबंधीच्या समस्या, ॲसिडिटी किंवा पित्ताचा त्रास, कॉन्स्टिपेशन म्हणजे अपचन किंवा बद्धकोष्ठता, हार्ट प्रॉब्लेम, हृदयासंबंधीचा त्रास किंवा समस्या, यासोबत लो इम्युनिटी म्हणजे कमी रोगप्रतिरोधक शक्ती, हे जे आजार आहेत तर ते पोषणाअभावी आजार तरुण आणि मध्यमवर्गीय लोकांमध्ये झपाट्याने वाढलेले आहेत. साहजिकच आरोग्याची काळजी जर आपण योग्य प्रमाणामध्ये घेतली नाही तर शारीरिक नुकसान होतं, त्याच्यासोबत आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आजच तुमच्या आहाराकडे लक्ष द्या आणि पोषणाचे महत्त्व समजून घ्या. तुम्ही ते खात आहात त्याच्यामधून पोषण मिळतंय का, तुम्ही फक्त चवीसाठी खाताय. त्यामुळे मित्रांनो आहाराकडे लक्ष द्या, कारण येत्या काळामध्ये तोच व्यक्ती श्रीमंत असेल किंवा तोच व्यक्ती फिट असेल जो स्वतःच्या हेल्थकडे, जो स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देईल, पूर्णपणे लक्ष देईल. कारण असं आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ. मित्रांनो थँक्यू, धन्यवाद.